काय सांगाल सर, प्रभाग 19 मधून आपण उमेदवारी घेतलेली आहे नगरसेवक म्हणून, तर काय आपल्या प्रभागातली मोठी समस्या आहे आणि काय त्यासाठी आपल्याकडे उपाययोजना आहे? या संपूर्ण छत्रपती संभाजीनगरची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी आहे आणि त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था जे महाराष्ट्र शासन महानगरपालिका यांच्या विद्यमाने चालू आहे. पैठणच्या धरणातून पाणी आणण्याचं काम 90% जास्त झालेलं आहे आणि पाण्याच्या टाक्याचं बांधकाम पण झालेलं आहे. आता पाण्याच्या टाक्याचं पूर्ण काम झाल्याच्या नंतर या शहराला इथून पुढं 25 वर्षपेक्षाही जास्त दिवस पाणी कमी पडणार नाही अशी पाण्याची व्यवस्था होणारच आहे. आणि ते नगरसेवक स्वतः हे काही एवढा मोठा प्रश्न सोडू शकणार नाही, पण आम्ही नियोजन चांगलं करून आता आहे त्याच्यामध्ये लोकांना व्यवस्थित पाणी कसं मिळेल याची व्यवस्था लावू. पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन करण्यासाठी काय उपाययोजना करणार? कचरा व्यवस्थापनासाठी वेळेचं नियोजन, गाडी जे घंटा गाडी आहे त्या घंटा गाडी वेळेवर फिरवणे, ड्रेनेज लाईनच्या बाबतीमध्ये जे ड्रेनेजसाठी चोकअपसाठी जे गाड्या महानगरपालिकाकडे आहेत त्या गाडीचा उपयोग करून लोकांच्या जे समस्या असतील ड्रेनेजच्या ते वेळेत सोडवणे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन तर ते घंटा गाडीची व्यवस्था लावणे. युवकांसाठी रोजगार व महिलांसाठी सुरक्षिततेबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? महिलाच्या सुरक्षेसाठी तर या शहरामध्ये शक्यतो चेन गळ्यातली ओढणे किंवा मंगळसूत्र सोडणे किंवा मग हे बटन वगैरे जे आहे प्रकार नशेचा तो जे चालू आहे पोलिसाकडून त्याच्यावर आळा घालणे आणि पोलिसाची गस्त वाढवणे, CCTV कॅमेरे बसवणे, ज्या नागरिकांच्या जवळ कॅमेरे आहेत त्याची रेंज वाढवणे, जे की नागरिक आपल्या घरी बसवतात त्यांना सांगणे हो थोडी रेंज वाढवायची म्हणजे सुरक्षा होईल. हेल्मेट घालून जे सारखं कोणी फिरत असेल आपल्याकडे तर त्याच्याकडे पण लक्ष ठेवणे, तोंड बांधून फिरत असेल त्याच्याकडे लक्ष ठेवणे, याच्यापासून नक्कीच महिला सुरक्षेसाठी जे काही अडचण असेल ते दूर होणार आहे. सर, ऐकण्यात आहे की महापालिकेमध्ये सध्या निधीचा जो आहे तर या निधीचा सर आपण हा निधी जनतेसाठीच राहावा यासाठी आपण काय उपाय? महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी आहे त्या सत्ताधाऱ्याच्या हातामध्ये निधीचं व्यवस्थापन तसंच आयुक्त हे दोघं मिळून व्यवस्थापन करतात. आपण शक्यतो जो निधी आहे तो त्याच क्षेत्रात वापरला जाईल याच्यासाठी इमाने इतबारे प्रयत्न करणार. असं इकडचा निधी तिकडं पळव, तिकडचा निधी इकडं पळव असं काम होऊ देणार नाही, किमान माझ्या तरी भागात होणार नाही. सर, राजकारणात येण्यापूर्वी तुमची प्रेरणा काय आहे व आजपर्यंत सामाजिक काम कोणते केले? आम्ही दोघंही मिसेस आणि मिस्टर सविता डोंगावकर जे प्रभाग क्रमांक 19B शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. आम्ही करोना काळामध्ये समाजाच्या हितासाठी म्हणजे सॅनिटायझेशन करणं असो, पोलीस स्टेशनच्या तिकडे सॅनिटायझेशन करणं असो किंवा मग नागरिकांच्या गल्लीमध्ये रस्त्यामध्ये जाऊन स्वतः फवारणी करण्याची व्यवस्था करून देणे, अन्नधान्याच्या किट तयार करून देणे, गोरगरीब मुलांसाठी खाण्याचे पॅकेट असतील, बिस्किट असेल त्याची व्यवस्था करणे, शहराच्या बाहेर जे पाल आहेत त्या पालामधल्या मुलांनासुद्धा वह्या पेन देऊन एक साप्ताहिक शाळेचा त्यांचा होमवर्क करणे, हे सामाजिक काम आमचं आज नाही गेले 25 वर्षापासून चालू आहे भारत माता सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून. तर त्याला एक आधार म्हणून जर ती नगरसेविका झाली तर लोकांचा संपर्क वाढेल आणि सेवा कार्य करण्यासाठी वाव मिळेल म्हणून त्यांनी ते मार्ग निवडला आहे. महिला उमेदवार आहेत तर महिलांसाठीचं काय नवीन योजना तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार किंवा आणखी काही उपाययोजना करणार? महिला सक्षमीकरण, महिलांसाठी रोजगार असेल तर रोजगार निर्मितीसाठी रोजगार केंद्र आमच्या कार्यालयामधून ज्या ज्या ठिकाणी जागा निघतात सर्व्हिससाठी, जॉबसाठी, कंपनीमध्ये जागा निघतात त्या जागेसाठी आमच्या याच्यातून मेसेज जाईल त्यांना कार्यालयातून की अमुक ठिकाणी एवढ्या एवढ्या जागा निघाल्यात, आपण अर्ज करा. मग मुली काय करतात, कोणतं शिक्षण करतात, शिक्षणाला पुढं कोण्या शिक्षणाला वाव आहे याचा सल्ला व मार्गदर्शन केंद्रसुद्धा आम्ही चालवणार आहे. युवकांमध्ये नशेखोरी वाढलेली मोठ्या प्रमाणात, हो, नशेपासून दूर करण्यासाठी काय आपण करू? नशेखोरी वाढण्याचं कारण म्हणजे आपल्या शहरामध्ये अवैधरित्या जे काही ड्रग्सचे पदार्थ विकल्या जातात त्या पदार्थाला आळा घालणं, शहरात ते येतात त्याला बंधन करणं आणि युवकांचं जे आहे ते माइंड फ्रेश करणं, त्यांना सांगणं की बाबा ह्या गोष्टीपासून दूर राहा
म्हणजे लोकजागरण करणं हे करावं लागेल. युवकाला समजून सांगावं लागेल. आपल्या पालकानं स्वतः आईनं वडिलांनी आपला मुलगा दिवसभर काय करतो, मुलगी काय करतो याच्यावर सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या समस्या नगरसेवक सोडू शकत नाही, पण घरातून आपण लक्ष दिलं तर नक्कीच त्या समस्या कमी होतात. विरोधकाला काय आव्हान करणार? विरोधकाचं काही आवाहन करण्यासारखं काहीच नाही. विरोधामध्ये जे जे लोक उभं टाकलेले त्यांनी महानगरपालिकेत याच्या अगोदर काम केलेलं आहे. पूर्ण वार्डाचा उकंडा करून टाकला. उकंडा कोणत्याही गार्डनमध्ये जा, ओपन पेसमध्ये जा, कचऱ्याचा ढिगारा पडलेला आहे. ओपन पेसच्या भिंती दगडं लोखंड काढून लोक घेऊन गेलेले आहे. नगरसेवक पद मिळवायचं आणि आपण एकदा निवडून आलं, हातात सर्टिफिकेट आलं की जनता कोण आणि मी कोण बघू पुढच्या 5 वर्षाच्या नंतर. अशा पद्धतीनं जे नगरसेवक इथं होते. मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.